श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा विशेष 2026 श्री स्वामी समर्थ तारक मंत्राची सेवा करा, आयुष्याचे कल्याण होईल, अशक्य गोष्टीही शक्य होतील. तारक मंत्र सेवा ही अशी सेवा आहे, कोणतेही नियम नाहीत व लवकर तुम्हाला अनुभव येतात. या सेवेने खूप लवकर प्रचिती येते. स्वामी महाराज आपल्या ज्या काही संकट, समस्या, आजारपण आहे, मनामध्ये इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतात. मन पॉझिटिव्ह राहतं, मनामध्ये कोणत्याही निगेटिव्ह गोष्टींचा विचार येत नाही. आजारपण आहे, आजारपण लवकरात लवकर दूर होतं. शिक्षणामध्ये अडचणी आहेत, लग्न होत नाही, मूलबाळ होत नाही, घरामध्ये दुःख, संकट, बाहेरील बाधा आहेत, आजारपण आहे, या सर्व गोष्टींसाठी तारक मंत्र सेवा ही खूप प्रभावी आहे. लवकरच गुरुपौर्णिमा येत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याकडे ज्या काही सेवा आपण करतो त्या सेवा आपण अगदी छोटी मोठी कोणतीही सेवा करा. अगदी तुम्हाला पारायण करणं शक्य नसेल, कामे आहेत, धावपळ आहे, पारायण म्हटलं की काही भक्तांना भरपूर नियम आहेत, पण आपण नियमाचे पालन करूनच पारायण करावं लागतं, कारण नियम हे महत्त्वाचे आहेत. पारायण करण्यासाठी नियमही आपण पाळणं खूप महत्त्वाचं आहे. काही भक्तांना नियमाचं पालन करणं शक्य होत नाही, त्या भक्तांसाठी आजचा व्हिडिओ आहे. तारक मंत्र सेवा अशी आहे, कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही व आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी तारक मंत्र सेवा ही प्रत्येक भक्तांनी करायला हवी. गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा करा, तिथून तुम्ही थांबवली तरीही चालेल. संकल्पयुक्त करा. तारक मंत्र संकटातून तारणारे, आपल्या ज्या काही संकट अडचणी आहेत त्यातून तारणारे तारक मंत्र सेवा ही प्रत्येकाने करायला हवी. साक्षात स्वामी महाराजांनी आपल्याला तारक मंत्र सर्व भक्तांच्या ज्या काही संकट अडचणी आहेत त्यातून आपल्याला तारणारा तारक मंत्र सेवा प्रत्येकाने करा. खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये तारक मंत्र सेवा करण्याचीही आपण या प्रकारे सेवा केली तर त्याचा अनुभव तुम्हाला लवकर येतो. तुम्ही या प्रकारे करून बघा. अगदी तुमच्याकडे गुरुपौर्णिमेपर्यंत किती दिवस आहेत हे मोजण्याचीही गरज नाही. अगदी जेवढे दिवस आहेत तेवढे करा. शेवटी विश्वास महत्त्वाचा आहे. तर ही सेवा ब्रह्ममुहूर्तावर करता आली तर अतिउत्तम, कारण ब्रह्ममुहूर्तावर आपण कोणतीही सेवा करतो त्या सेवेचे फळ लवकर मिळतं. तेव्हा मन पॉझिटिव्ह असतं, डोक्यामध्ये कोणतेही निगेटिव्ह विचार नसतात, मन फ्रेश असतं. आपण ज्या काही सेवा करतो त्या लवकरात लवकर स्वामींपर्यंत पोहोचतात. यासाठी शक्य असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा ह्या सेवेसाठी. या सेवा खूप साध्या सोप्या आहेत. अगदी तुम्हाला पारायण, गुरुवारचे व्रत, कोणतीही सेवा करणं शक्य नसेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. खूप साध्या सोप्या पद्धतीमध्ये आहे. फक्त ही सेवा सुरू आहे तेव्हा आपण मांसाहार वर्ज्य करायचा आहे. 12 ते 12:30 या वेळेमध्ये करू नका. या वेळेमध्ये दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची सेवा केली जात नाही. काळे वस्त्र वर्ज्य करा. काळे वस्त्र घालूनही ही सेवा करू नका. बाकी कोणतेही नियम नाहीत. बाकी जे काही नियम आहेत ते आपण पारायण करतो तेव्हा हे नियमाचे पालन नक्की करतो. वेळ असेल, शक्य असेल तर श्री गुरुचरित्र पारायण नक्की करा. स्वामी चरित्र सारामृत याचे पारायण करा. श्रीपाद श्रीवल्लभ याचे पारायण करा. ज्या काही तुमच्या मनामध्ये सेवा करण्याच्या इच्छा आहेत त्या नक्की करा. इतर वेळेस सेवा घडत नाहीत, पण गुरुपौर्णिमेपर्यंत अगदी आपण नामस्मरण, तारक मंत्र सेवा ज्या काही शक्य आहेत करण्यासाठी साध्या सोप्या आहेत, नियमाचे जास्त पालन करण्याची गरज नाही, अशा सेवा तर प्रत्येक भक्तांनी करा. तारक मंत्र सेवा करून असंख्य लोकांना यातून अनुभव आले आहेत. शिक्षणामध्ये अडचणी, ज्या काही समस्या, लग्न होत नाही, घरामध्ये दुःख, दारिद्र्य, बाधा, या सर्व गोष्टी दूर होतात व स्वामी महाराज लवकरात लवकर प्रसन्न होतात. आता ही सेवा सुरू कशी करायची आहे? त्या सेवा सुरू करण्यासाठी तारक मंत्र तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. घरामध्ये फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे. फोटो, मूर्ती असेल, अगदी दत्त महाराजाचा किंवा स्वामी महाराजांची असेल तरीही चालेल. छोटी मोठी कोणतीही मूर्ती, फोटो असेल तरीही चालेल. स्वच्छ पुसून घ्या. गंध, फुले, दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा. घरामध्ये जे काही नैवेद्य बनवला आहे तो ठेवायला विसरू नका. साखरेचा तरी नैवेद्य नक्की ठेवा.
तुम्हाला संकल्प सोडायचा आहे. संकल्प का सोडावा? कारण आपण त्या सेवेशी बांधलो जातो. या सेवा स्वामींपर्यंत पोहोचतात. सेवेमध्ये एकही खंड पडत नाही. लवकरात लवकर आपल्या इच्छा पूर्ण होतात. यासाठी संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडण्यासाठी हातामध्ये पाणी घ्या. थोडेसे अक्षता, फूल, हळदी, कुंकू घेऊन संकल्प सोडायचा आहे. स्वामींना बोलायचं आहे. तुमच्या मनातली इच्छा बोला. तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत तारक मंत्र सेवा करत आहात. कशासाठी करत आहात ते बोला. स्वामींना तुम्ही बोला, अशक्य ही शक्य स्वामी तुम्ही करणार आहात. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्या इच्छा नक्की पूर्ण कराल. ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या दूर होण्यासाठीही प्रार्थना करा. तुमचं नाव बोला, तुमचं गोत्र बोला. हे पाणी तामणामध्ये सोडून द्या. अगदी तुम्ही शिक्षणासाठी बाहेर राहता, नोकरीसाठी राहता, तिथेही तुम्ही ही सेवा करू शकता. या सेवा कुठेही करा. तुम्हाला कोणतंही बंधन नाही. किंवा आपण पारायण करतो तेव्हा आपण जिथे राहून हे पारायण करतो ते आपल्याला गाव सोडून आपल्या दुसऱ्या गावाकडे जाता येत नाही. पण तारक मंत्र सेवा करण्यासाठी खूप साधी सोपी आहे. मांसाहार वर्ज्य करावा लागेल. कारण दत्त महाराज, स्वामी महाराज या सेवेमध्ये आपण नॉनव्हेज, मांसाहार केला जात नाही. इतर आपण कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. संकल्प सोडा. साईडला एका तांब्यामध्ये पाणी घ्या. ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यावर हात ठेवा. एक वेळेस श्री स्वामी समर्थ एक माळ तुम्हाला मंत्र बोलायचा आहे. स्वामी महाराजांचे नामस्मरण करा. तुम्हाला तारक मंत्र बोलायला सुरुवात करायची आहे. तारक मंत्र मनामध्ये बोलायचा नाही, तर आपल्या कानी शब्द पडत आहेत, आपल्याला ऐकायला येत आहे. एवढ्या आवाजामध्ये आपण तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र बोलून झाल्यावर स्वामी महाराजांची आरती करायला विसरू नका. आरती करण्यालाही खूप महत्त्व आहे. आरती करायची आहे. स्वामींना इच्छा बोलायची आहे. आपण जे काही पाणी घेतलं आहे, तीर्थ तयार झालं आहे. आपण तारक मंत्र बोलतो तेव्हा जे पाणी घेतलं आहे ते मंत्र ते आपण पाणी नसून साक्षात स्वामींचा आशीर्वाद आहे. हे पाणी कुठेही फेकून द्यायचं नाही, तर ते पाणी तुम्ही स्वतःहून पिऊ शकता. घरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला पिण्यासाठी द्या. आजारी व्यक्तीसाठी द्या. घरामध्ये तुम्हाला सर्वांना प्रसाद म्हणून हे पाणी द्यायचं आहे. घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे. निगेटिव्हिटी दूर होते, पॉझिटिव्हिटी येते. कोणाची वाईट नजर लागली आहे, बाहेरील बाधा आहेत, आजारपण आहे, हे दूर होतं. यासाठी घरामध्ये शिंपडायचं आहे. प्रत्येक ठिकाणी चुकूनही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर हे तीर्थ घेऊ नका. कारण आपण स्वामी महाराजांचं साक्षात आशीर्वाद घेतला आहे. स्वामींनी आशीर्वाद दिला आहे. ते आशीर्वाद आपण आपल्या चांगल्या कामासाठी किंवा आपल्या शरीरासाठी आपण हे तीर्थ घेतल्यावरही आपलं मन पॉझिटिव्ह राहतं. मनातील निगेटिव्हिटी कमी होते. तारक मंत्र सेवा अशी आहे की दिवसभर तुमच्या डोक्यामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाही. दिवसभर जे काही लोक तुम्हाला मिळतात ते पॉझिटिव्ह लोक असतात. एकही निगेटिव्ह विचार मनामध्ये येत नाही. कुठंही तुम्हाला कोणतं संकट येणार नाही. प्रवासामध्ये असाल, घरामध्ये काही अडचणी आहेत, आजारपण आहे, ते सर्व दूर करणारा तारक मंत्र, लवकरात लवकर इच्छा पूर्ण करणारा तारक मंत्र आहे. तर काही नियम आहेत. हे नियम पाळा व तुम्ही तारक मंत्र सेवा ही अवश्य करा. दृढ विश्वास ठेवा. स्वामींना बोला, माझा विश्वास आहे. विश्वास डगमगू देऊ नका. विश्वास डगमगला तर स्वामीही तुम्हाला विसरून जातील. विश्वास डगमगू द्यायचा नाही. शेवटच्या क्षणापर्यंत स्वामी महाराजांवर विश्वास ठेवायचा आहे. प्रत्येक भक्ताने स्वामी सेवा नक्की करा. कारण आपण हे जीवन जगत आहोत. यामध्ये आपल्या स्वामींचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला कामं आहेत, प्रत्येकाला कष्ट आहे, पण त्यातूनही आपण थोडा वेळ फक्त स्वामींच्या सेवेमध्ये दिला तर आपल्या जीवनाचं कल्याण होतं. स्वामी एवढं देतात की ओंजळही कमी पडते. त्यासाठी योग्य तो मार्ग स्वामी दाखवतात. काही भक्तांना अनुभव नाही आले तर स्वामींवर विश्वास ठेवत नाहीत, विश्वास डगमगू देतात. तर स्वामी योग्य तेच गोष्टी तुम्हाला देतात. एवढं लक्षात ठेवा. परीक्षाही घेतात. परीक्षा घेतात तेव्हा जीवनामध्ये काही अडचणी येतात, तर समजून जायचं आहे की आपली परीक्षा सुरू आहे. देणारे स्वामीच आहेत. स्वामी परीक्षा नक्की घेतात. प्रत्येक भक्ताची घेतात. तेव्हा विश्वास डगमगू देऊ नका. विश्वास कायम ठेवा. पहा, तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत फक्त ही सेवा करा.
नक्की तुम्हाला स्वामी इच्छा पूर्ण करतील. श्री